हरे कृष्णा रामकृष्ण हरी. नमस्कार, मी रासपतीदास. आपल्या सर्वांचं स्वागत आषाढी एकादशी विशेष अभंग तुकोबांचे ह्या कार्यक्रमामध्ये. आज हा आपला 11वा भाग आहे. ह्याच्या आधी 10 भागांमध्ये आपण अनेक अभंगांची चर्चा केलेली आहे. आपण आधीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की पहा. खाली डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शनमध्ये लिंक देण्यात आलेली आहे. सर्व व्हिडिओची प्लेलिस्ट आहे. याशिवाय खाली व्हॉट्सॲप कम्युनिटीची लिंक आहे, ज्यामध्ये आपल्या सर्व कार्यक्रमांची माहिती इथे देण्यात येते. मराठी भगवद्गीतेचा कोर्स चालू आहे, अभंग तुकोबांचे चालू आहे, इतरही अनेक कार्यक्रम चालू आहेत. काही लाईव्ह कार्यक्रमही असतात. तर व्हॉट्सॲप कम्युनिटी जॉईन करा. सर्वांसाठी आहे, मोफत आहे. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ इतरांना शेअर करा. व्हिडिओमध्ये आपले अभिप्राय खाली कमेंटमध्ये लिहा. अजून कोणते अभंग आपण ऐकू इच्छिता तेही आम्हाला सांगा. तर आज ह्या 11व्या भागामध्ये आपण एक अतिशय सडेतोड असा अभंग तुकाराम महाराजांचा पाहणार आहोत. आधी आपण चर्चा केली होती की तुकाराम महाराज म्हणतात, वाईट वाटून घेऊ नका. आम्ही खरं बोलण्यासाठी आलेलो आहे, वैकुंठातून आलेलो आहोत. आम्ही प्रचार करण्यासाठी आलेलो आहे, भक्ती मार्गावर सर्वांना आणण्यासाठी आलेलो आहे. त्यामुळे आम्ही कधी कधी कडक शब्द वापरू, कधी कधी तुमच्या अहंकाराला ठेस पोहोचवेल, पण तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. तुमच्या हितासाठी आम्ही सांगत आहोत, असं तुकाराम महाराज सांगतात. तर आजचा असाच हा अभंग अनेक चुकीच्या भावना, चुकीच्या समजुतींना तडाखा लगावणारा हा अभंग तुकाराम महाराजांचा, याची आपण आज चर्चा करणार आहोत. तर तुकाराम महाराज लिहित आहेत, एक म्हणती आम्ही देवची पै झालो, ऐसे नका बोलो पडाल पतनी. तुकाराम महाराज म्हणतात, काही लोक म्हणतात, एक म्हणती म्हणजे एक जण म्हणतो, असं ते व्यवहारी बोलायची भाषा आहे. काही जण म्हणतात आम्ही देवची पै झालो, आम्ही देव झालो. आता आमच्या आध्यात्मिक प्रगतीमुळे, उन्नतीमुळे आम्ही आता देव झालेलो आहोत. तुकाराम महाराज म्हणतात, ऐसे नका बोलो पडाल पतनी, तुमचं पतन होईल असं बोलू नका, हे चुकीचं आहे. आपण पाहतो अनेक ठिकाणी गैरसमजूत आहे. काही वैदिक जी ब्रह्मसूत्र आहेत किंवा वेदांत सूत्र आहेत, त्यांना नीट समजून न घेतल्यामुळे अशी मत लोक निर्माण करतात, पसरवतात. काही सूत्र आहेत, अहम ब्रह्मास्मी तत्त्वमसी सर्वम खलु इदम ब्रह्मम. याचा अर्थ हा नाही आहे की आपण देव होतो. एक जीव भगवंतांचा जो दास आहे तो कधीही देव होत नाही. आपण भगवंतांचे दास आहेत. जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्यदास, कृष्णेर तटस्थ शक्ती भेदा भेद प्रकाश. किंवा अजून एका ठिकाणी म्हटलेले की जीव कृष्णदास येई विश्वास, करल तो आर दुःख नाही. जेव्हा आपण समजून घेऊ की आपण भगवंतांचे दास आहोत, भगवंतांच्या प्रेममय भक्तीमध्ये त्या प्रेमाचा आदान प्रदान करत भगवंतांची सेवा करण्यामध्ये आपला आनंद आहे, तेव्हा दुसरं कुठलंही आपल्याला या भौतिक जगतातलं दुःख आपल्याला होणार नाही आणि आपण भगवंतांच्या धामाला, भगवत धामाला परत जाऊ. त्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात की हे जे भ्रम आहेत समाजामध्ये पसरलेले लोक, तथाकथित तर्क कुतर्क लावून शास्त्रांचे चुकीचे अर्थ काढून सांगतात की आम्ही आता देव झालो, ब्रह्मामध्ये विलीन होणे वगैरे, सायुज्य मुक्तीचं वर्णन जे शास्त्रांमध्ये आहे, तिथे सुद्धा आपण देव होत नाही. जरी एखाद्याला सायुज्य मुक्ती मिळाली तरी परब्रह्म जो प्रकाश आहे आध्यात्मिक जगतातनं येणारा, त्या प्रकाशामध्ये तो जीव तिथे राहतो कायम. पण त्याचं व्यक्तित्व, त्याचं व्यक्तिमत्व, एक त्याची इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी, एक त्याचं वेगळं अस्तित्व, एक व्यक्ती म्हणून ते तसंच अबाधित राहतं. आपलं अस्तित्व कधीही संपत नाही. आपण जीव आहोत, भगवंतांचे अंश आहोत, भगवंतांचे नित्य सेवक आहोत आणि ती सेवा करण्यामध्ये आणि भगवंतांसोबत प्रेमाचं, भक्तीचं आदान प्रदान करण्यामध्ये खरा आनंद आहे. त्यामुळे जर कोणी असं म्हणत असेल आम्ही देवची पै झालो, आता आम्ही देव झालो आमच्या साधनेने, आता आम्ही पूर्णत्वास पोहोचलो, आता आम्ही ब्रह्मलीन वगैरे झालो, तर तुकाराम महाराज म्हणतात, ऐसे नका बोलो पडाल पतनी. पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात, एक म्हणती आम्ही देवाची पै रूपे, तरी तुमच्या बापे न चुके जन्म. तुकाराम महाराज म्हणतात, काही जण असंही म्हणतात की आम्ही तर देवाचे अवतारच आहोत, हे तर त्याहून भयानक. काही जण म्हणतात की बाबा आम्ही साधनेने लीन वगैरे झालो, देव वगैरे झालो. काही जण तर म्हणतात आम्ही देवाची पै रूपे, आम्ही तर देवाचेच अवतार आहोत. तर तुकाराम महाराज अशा लोकांना त्यांचे दात पाडत उत्तर देतात, म्हणतायत, तरी तुमच्या बापे न चुके जन्म. तुम्ही काही म्हणा, भगवंत जेव्हा अवतार घेतात पृथ्वीवरती तेव्हा भगवद्गीतेमध्ये वर्णन आहे. भगवंत सांगतात, संभवामी आत्ममायया, मी माझ्या अंतरंगा शक्तीद्वारे, भगवंत स्वतःच्या इच्छेद्वारे त्यांच्या इच्छेच्या ठिकाणी त्यांच्या इच्छाच्या पद्धतीने अवतार घेतात, प्रकट होतात, विशिष्ट कार्य करण्यासाठी येतात. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय.
या सर्व कारणांसाठी, भक्तांसोबत प्रेमाचं आदानप्रदान करण्यासाठी आणि आध्यात्मिक जगाचं प्रेम वैभव या पृथ्वीवर प्रकट करण्यासाठी, बद्ध जीवांना त्यांच्या प्रती आकर्षित करण्यासाठी, भगवंतांप्रती आकर्षित करण्यासाठी भगवंत इथे येऊन त्यांच्या सुंदर मधुर दिव्य अशा लीला आपल्यासमोर सादर करतात, जेणेकरून आपल्या मनात जी भावना आहे की मी स्वतः ईश्वर, मी नियंत्रण करणार, मी भगवंतांशिवाय सुखी होणार, आनंदी होणार, ही धडपड जी प्रत्येक जीव करत आहे ती सोडून देऊन भगवंतांच्या सेवेमध्ये, त्या प्रेमाचं आदानप्रदान करण्यामध्ये, भगवंतांचं दासत्व स्वीकारण्यासाठी आपण तयार व्हावं, त्यातला आनंद समजून घ्यावा, यासाठी भगवंत येतात. स्वतःच्या इच्छेने येतात, आत्ममायेने त्यांच्या स्वतःच्या शक्तीद्वारे येतात. आपला जन्म तसा होत नाही. आपल्याला आपल्या इच्छेविरुद्ध किंवा आपल्या इच्छेविना एका घरामध्ये, एका मातेच्या गर्भामध्ये प्रवेश करावा लागतो. तिथे विशिष्ट काळ राहावं लागतं. त्यानंतर गर्भामध्ये वेदना होतात, यातना होतात. या भौतिक जगतामध्ये आधिभौतिक, आधिदैविक, आध्यात्मिक क्लेश सहन करावे लागतात. ते 6 अनर्थ आहेत, त्याच्याद्वारे व्यक्ती पिढीला जातो आणि 3 गुणांद्वारे त्याला कष्ट सोसावे लागतात. तर आपलं अस्तित्व या भौतिक जगतातलं आपण भगवंतांच्या प्रकट होण्याशी त्याची तुलना करू शकत नाही. ह्या पूर्णपणे एकमेकाविरुद्ध गोष्टी आहेत. भगवंत स्वलीलया, आत्ममाया प्रकट होतात आणि आपल्याला फोर्स केलं जातं, आपल्यावरती बंधन आणलं जातं आपल्या पूर्वकर्माद्वारे, संचिताद्वारे, जे प्रारब्धामध्ये प्रकट होतं आणि आपल्याला या शरीराला धारण करून हे भौतिक जगतामधलं अस्तित्व स्वीकार करावं लागतं. आपण भगवंतांना विसरल्यामुळे. भगवंत आपल्याप्रमाणे पंचमहाभूतांचा हाडामासाचा देह धारण करत नाहीत. जेव्हा ते प्रकट होतात ते पूर्ण शुद्ध सच्चिदानंद आध्यात्मिक रूपामध्ये प्रकट होतात आणि त्यांच्या लीला या संपन्न करतात पृथ्वी तलावरती. त्यामुळे जर तुम्ही म्हणत असाल तुम्ही देवाचे अवतार आहात, रूप आहात, तुमच्या बापाला जन्म चुकला नाही, तुकाराम महाराज म्हणतात, कशाशीही तुलना करू नका, पत्नी पडाल, तुम्ही नरकात जाल, अशा अनेक शिव्या तुकाराम महाराज इथे त्यांना घालत आहेत. देवे उचलिली स्वमुखे मेदिनी. वराह रूपामध्ये जेव्हा भगवान विष्णू प्रकट झाले त्यांनी स्वमुखे त्यांच्या पुढील दातांवरती वराह रूपामध्ये त्यांनी पृथ्वीला उचललं आणि बाहेर काढलं सागरामधून. तर तेव्हा गर्भोदक सागराच्या खाली पृथ्वी गेली होती, तेव्हा त्यांनी त्याला पृथ्वीला बाहेर काढलं वराह देवांनी. तर देवाने स्वतःच्या मुखाने मेदिनी पृथ्वी उचलली साक्षात. तुमचेने गोणी न उचलवे. तुम्हाला एक पोतं धान्याने भरलेलं उचलत नाही आणि तुम्ही म्हणता आम्ही देवाचे रूप आहोत, आम्ही देव आहोत. देवे मारी येले दैन्य दानव मोठे. भगवंतांनी त्यांच्या विविध अवतारांमध्ये अनेक मोठे दैत्य दानव यांचा निपात केला, त्यांचा वध केला. तुमच्याने न तुटे तृण मात्र. तुमच्याने एक गवताची काडी मोडत नाही, एवढे तुम्ही बलहीन आहात आणि तुम्ही म्हणता की आम्ही भगवंत आहोत किंवा आम्ही देवाचे अवतार आहोत किंवा आम्ही देवच झालो आता. हा मूर्खपणा आहे, तुकाराम महाराज म्हणतात. राया विठोबाचे पद जो अभिलाषी, पातकाची राशी तुका म्हणे. जो म्हणतो की मला देव व्हायचंय किंवा मी देवाचा अवतार आहे किंवा मी देव झालो, असं जो भगवंतांचं पद त्याची अभिलाषा जर कोणी करत असेल तर पातकाची राशी. तुकाराम महाराज म्हणतायत की ते पातकाची राशी, तो व्यक्ती म्हणजे पापाचा घडा आहे किंवा पापाची राशी आहे. तर तुकाराम महाराज अशा पद्धतीने या चुकीच्या समजुतींना, शास्त्रांचे विपरीत अर्थ जे काढले जातात त्याला इथे जोरदार तडाखा देत आहेत. या गैरसमजुतींना खोडून काढत आहेत आणि आपल्या भक्तिमार्गाला शुद्ध पद्धतीने भगवंतांच्या सेवेमध्ये लावण्यासाठी, प्रेममयी सेवेत आपल्याला योजण्यासाठी हे प्रयत्न करत आहेत. हा एका भक्ताचा गुण आहे. पाखांडा खंडनं, पाषांडा खंडनं, आधीच्या एका अभंगामध्ये आपण पाहिलं. या चुकीची समजुतींना, या पाखंडाला ते फोडून काढतात, त्याचं खंडन करतात. खरं तर ह्या प्रकारची भावना की मीच देव आहे, मी देवाचा अवतार आहे, मी देव बनणार आहे, मला देव बनायचं आहे, देवाच्या पदाची अभिलाषा करणं, हे सर्व आपल्या बंधनासाठी कारणीभूत गोष्टी आहेत. प्रत्येक जीव या जगात येणारा देव होण्याच्या प्रयत्नासाठी आलेला आहे की मी ईश्वर बनणार, मी नियंत्रण करणार, मी सुख उपभोगणार, मी या विश्वाचं केंद्र आहे, सर्व माझ्या सुखासाठी आहे, माझ्या सुखाच्या मध्ये जो कोणी येईल त्याला मी संपवणार किंवा नियंत्रण करण्याचा प्रयत्न करणार. ही स्वार्थी वृत्ती, भगवंतांना विसरून स्वार्थी आनंद लुटण्याची जी वृत्ती आहे ती जिथे प्रतिपादित होते, तोच हा अहंकार आहे. जेव्हा व्यक्ती ह्या
चुकीच्या संकल्पनेमध्ये रमून जातो की मी देव बनणार आहे किंवा मी देवाचा अवतार आहे. मूर्खपणाचं लक्षण आहे तुकाराम महाराज सांगतात. पातकाची राशी, हे खूप मोठं पापमय अशी संकल्पना आहे. त्यामुळे ही सोडून भगवंतांच्या शुद्ध भक्तीमध्ये रममाण होणं, त्यांची सेवा करणं हे प्रत्येक जीवासाठी लाभदायक आहे. हेच तुकाराम महाराज इथे आपल्याला सांगू इच्छितात. तर आज आपण या एका अभंगाची चर्चा केली. पुढच्या भागात लवकरच भेटू दुसऱ्या अभंगासोबत. आपण खाली जी लिंक दिलेली आहे तिथे इतरही अभंग, इतरही भाग पाहू शकता. भगवद्गीतेच्या आपल्या कोर्सची लिंक आहे, व्हॉट्सॲप कम्युनिटीची लिंक आहे, ती कम्युनिटी नक्की जॉईन करा. व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा. आपले अभिप्राय खाली कमेंटमध्ये लिहा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. लवकरच भेटू पुढच्या भागामध्ये. आपले खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण रामकृष्ण हरी. श्री रुक्मिणी विठ्ठल भगवान की जय. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज की जय. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna.